जेमतेम काही दिवस गणेश मूर्ती चित्रशाळांमध्ये दिवस रात्र कामकाज सुरू आहे। कलर काम करणे तसेच रेखीव काम अगदी कामामध्ये मूर्तिकार दंग झालेले दिसत आहेत। जवळपास 80% काम पूर्ण झालं असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तीची संख्या घटल्याचं दिसून येते। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीचा निर्णय उशिरा स्थगित झाल्यामुळे मूर्तिकारांना मूर्त्या बनवायला कमी वेळ मिळाला असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे। सध्या काय परिस्थिती आहे? अंतिम टप्प्यामध्ये काम 80% पूर्ण झालेलं आहे। गणेश चित्रशाळेमध्ये लगबग चालू आहे, काय परिस्थिती? गणपती लवकरच तोंडावर आले आहे, त्यामुळे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे। शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे सध्या। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या निर्णयाचा काय परिणाम जाणवतो? पीओपीचा बॅन लेट उठल्यामुळे मूर्त्या बनवायला कमी वेळ मिळाला मूर्तिकारांना, त्यामुळे तेवढ्या प्रमाणात मूर्त्या बनल्या नाहीत आणि रत्नागिरीचे मूर्तिकार पीओपीचे गणपती आणून रंगवतात, तर ते पेंट पनवेलमध्येच कमी प्रमाणात बनल्या, त्यामुळे तिथे तुटवडा नक्कीच जाणवला आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तरी मूर्तीची संख्या कमी आहे। हो, नक्कीच कमी आहे। स्टॉलवर सुद्धा तुम्ही आता गेलात तर ज्या प्रमाणात मूर्त्या रत्नागिरीमध्ये येतात तेवढ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत। मूर्तिकार सुद्धा म्हणजे तुटवडा वाचतोय काही जणांना। आपलं नाव? माझं नाव आशुतोष सुशील कोतवडेकर। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले परिसरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी बैलांना विविध रंगांनी सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्यासोबत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या हलगीच्या तालावर गावभर मिरवणूकही काढली। देशभरात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आलाय। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांच्या सुकळी या गावात अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा केलाय। गावातील हनुमान देवस्थान परिसरात उत्सव साजरा होत असताना पावसानं जोरदार हजेरी लावली। या मुसळधार पावसाची तमा न बाळगता नाना पटोलेंनी बैलजोडीची विधिवत पूजा करून गावातील थोरा मोठ्यांना आशीर्वाद दिलाय। बैलपोळा म्हणजे वर्षभरात शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचा सन्मान करण्याचा दिवस। मात्र यंदा राऊड येथे शेतकऱ्यांनी सरकार विरोधात अनोखा संताप व्यक्त केलाय। शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या शुभम नावाच्या बैलाच्या पाठीवर 7/12 कोरा करा, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे असे घोषवाक्य लिहून शासनाचा निषेध केलाय। या आंदोलकांचे नेतृत्व प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केले। शेतकऱ्याचा प्रश्न ऐकले जात नाहीत, 7/12 कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण होत नाही अशा आरोप सह शासनाविरोधात हा संताप व्यक्त करण्यात आलाय। कृषी प्रधान संस्कृतीचं प्रतीक असलेला बैलपोळा उत्सवाचं आयोजन मुक्ताईनगर येथे उत्साहात करण्यात आलंय। या निमित्ताने आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सहपरिवार उपस्थित राहून सर्जा राजाचं पारंपरिक विधीपूर्वक पूजन केले। अन्नदात्याचा खरा सवंगडी असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना नैवेद्य भरवण्यात आलाय। बैलपोळा सणाच्या पर्वावर हर्सुल पडेगाव, सातारा गाव, चिखलठाणा यासह ग्रामीण भागाशी नाळ कायम ठेवलेल्या परिसरात बळीराजाने आपल्या लाडक्या बैलजोड्याला सजवून मिरवणूक काढली। पारंपरिक वाद्य, बँड बाजा आणि डीजेच्या तालावर शेतकरी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। हर्सुल गावात तर 100हून अधिक बैलजोड्याचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। हे गाव शहराजवळ असताना इथल्या लोकांनी परंपरेने सण साजरा करत धार्मिक महत्त्व जपलं। तर बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी केवळ उत्सव नसून आपल्या कामाच्या जोडीदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याने शेतकऱ्यांनी सांगितले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील फरशी भागात ऋषभ राजाचा पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आलाय। मात्र लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतात राबणाऱ्या तशाच शेतकऱ्याचा खराखुरा सोबती असलेला ऋषभ राजाचा हा सण काहीशा निर्बंधात साजरा करण्यात आलाय। कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिका आस्थापनेवर नियमित सेवेत सामावून घ्या अशी मागणी काही दिवसापूर्वी या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। याच पार्श्वभूमीवर माजी महापौर अशोक वैती यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असून 2019 नंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत भत्ता सुरू केला जाईल अशी माहिती माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे। सर्वांनी काम केले काय निर्णय घेतले त्याचा अभ्यास चालू आहे सर्व ठिकाणी आणि तो महाराष्ट्राचाच निर्णय हा होईल। शिंदे साहेब त्याच्यामध्ये नेतृत्व घेतात, उपमुख्यमंत्री साहेब आपले
त्याच्यामुळे आपली पण ॲक्टिव्हिटी पाहिजे की यादी वगैरे संपूर्ण त्यातून माहिती साहेबांकडे सोबत जमा करावी. बँकमध्ये असं नको मग कामाला सुरुवात झाल्यानंतर मग माझं नाव. धुळे तालुक्यातील वरखेडी गावात सायंकाळच्या सुमारास सर्पदंशाने बैलाचा मृत्यू झाल्याने धक्कादायक घटना घडली आहे. वरखेडी गावातील शेतकरी असलेल्या विलास धनगर यांनी सकाळीच आपले बैल शेतात चरण्यासाठी सोडले असता एका बैलाला सर्पाने दंश केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोळ्या या सणादिवशी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली. आमच्या आर्णी येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली. पोळ्याच्या सणानिमित्त बैलाचा सण व शेतकऱ्याचा सण अतिउत्सवाचा असतो. या उत्सवात सणानिमित्त एक विलास संतोष धनगर याच्या शेतात बैल सजावट व चालत असताना एक सर्पदोषाच्या कारणाने बैलाचा मृत्यू झाला. शासनाला आमची एकच विनंती आहे, मदत काहीतरी करावी शेतकऱ्याला. यासाठी शासनाने यासाठी तत्वरी मदत जाहीर करावी. भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली या ठिकाणी रात्री 8 वाजताच्या सुमारास टाटा निक्सन या चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. आधीच या मार्गावर सदैव वाहतूक कोंडी असल्याने वाहन चालक त्रस्त असताना या कार जळण्याच्या घटनेने त्यामध्ये भर पडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आग लागल्याचं लक्षात आल्याने कारमधील चालक आणि सहकारी वेळेतच बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.